नमस्कार मंडळी, मी आज करत आहे तवा पुलाव. त्यासाठी तयार राईस आणि नंतर ना भाज्या घेतलेल्या त्या कटिंग करून छानशा घ्यायच्या आणि त्या कटिंग केल्यानंतर तेलामध्ये जिरे, मोहरी आणि आलं लसणाची पेस्ट घालायची आणि आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर ती चांगली भाजून घ्यायची आणि ती भाजून झाल्यानंतर ना त्यामध्ये आपण बारीक चिरलेला लांबडा असा कांदा घ्यायचा. कांदा भाजायचा आणि तो चांगला असा लालसर होईपर्यंत भाजल्यानंतर त्यामध्ये आपण कट केलेल्या भाज्या ऍड करायच्या. शिमला मिरची, टोमॅटो आणि फ्लॉवर, आणि जर तुमच्याकडे अजून असेल भाज्या तर त्याही घालू शकताय. म्हणजे बटाटा, वटाणे आणि बीन्सच्या शेंगा असं तुम्ही ऍड करू शकताय. माझ्याकडे मला थोड्याच क्वांटिटीचं करायचं होतं त्यामुळे एवढंच केलेलं आहे फ्लॉवर ऍड. आणि त्यानंतर ते चांगले भाजून घ्यायच्या आणि त्या तेलात चांगल्या भाजल्यानंतर त्यामध्ये मीठ आणि चटणी घालून घ्यायची आणि मसाला घालून घ्यायचे. मसाले घातल्यानंतर मी तो तयार राईस होता तो घातला त्यामध्ये आणि लिंबू पिळून घेतलेला आहे. आणि लिंबू पिळल्यानंतर छानशी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर टाकल्यानंतर छानसा एकदम असा भाजून राईस एकदम परतून घ्यायचा. परतून झाल्यानंतर तो असा मस्त मध्ये ताटामध्ये घालून सजवून असा दही सोबत खाऊन घ्यायचा.